Subscribe now and press the bell icon. Hello friends, welcome to Concept Classes. Today's topic is Rotational Dynamic Part 2. So let's start the session. आजचा पॉइंट आहे व्हेकल ऑन अ कर्व बँकिंग रोड. म्हणजेच हा जरा पॉइंट जरा लेंदी आहे, राईट. तो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार, राईट. पॉइंट जरा अति जास्त मोठा आहे, ठीक आहे. सो सुरुवात करूया. बघा, कार मूव्हिंग अलॉंग अ कर्व रोड. आता मी एक कार कन्सिडर करतो, ठीक आहे, जे की आपण एक पर्टिक्युलर टर्न आपण ज्यावेळेस मारतो गाडीला, त्यावेळेस काय होतं, बऱ्याच वेळेस गाडी स्लिप होण्याचे चान्सेस असतात. तर त्या अकॉर्डिंग्समध्ये हा पॉईंट व्हर्टिकल बँक रोड किंवा व्हेकल ऑन बँक रोड अशा पद्धतीचा एक पॉईंट आहे, ठीक आहे. सोपा आहे, फक्त यामध्ये एक्सप्रेशन थोडंसं लेंथी जातं, त्यामुळे मुलं बऱ्याच वेळेस याला काय करतात, स्किप करतात, ठीक आहे. सो लक्ष द्या. कार मुव्हिंग अलॉंग अ कर्व रोड. ज्यावेळेस कार ही एका पर्टिक्युलर टर्नवर ज्यावेळेस मूव्ह होते, त्यावेळेस त्याला सेंट्रिपिटल फोर्स लागतो. जसं की साधं गणित आहे, आपण एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. गोफन राहतं बघा आपलं, ज्यावेळेस त्याला आपण फिरवल्यानंतर एक जर त्याचा पर्टिक्युलर जो धागा आहे तो जर सोडून दिला, तर सिम्पली काय होईल, दगड बाहेर जाईल, राईट. बट ते जर पकडून ठेवलं तर दगड बाहेर जाणारच नाही. म्हणजेच काय, त्याला सेंट्रिपिटल फोर्स जोपर्यंत असेल तोपर्यंत तो तिथंच राहणार आहे, राईट. सो सिमिलरली यामध्ये पण काय आहे की कार ज्यावेळेस कर्व रोडवरून मूव्ह होते, तर मूव्ह होत असताना त्याला एक सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, सिम्पली कंट्रोल करत असतो, राईट. सेंट्रिपिटल फोर्स जर नसतं तर गाडी स्लिपच होत गेली असते, ठीक आहे. सो कर्व रोडला सेंट्रिपिटल फोर्स हा गरजेचाच असतो. जर सेंट्रिपिटल फोर्स जर नसलच तर ही कार कर्व रोडवर मूव्ह होणार आहे का, नाही. सरळ उत्तर काय राहणार त्याचं, नाही. म्हणजे फर्स्ट पॉईंट तुम्हाला लक्ष द्यायचं की कर्व रोडवर जर कार मूव्ह होत असेल तर त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स हा गरजेचा असतो. जर तो वापरला नाही तर ती गाडी त्या कर्व रोडवरून जाणार नाही. हा फर्स्ट पॉईंट. सेकंड बघा, कार मुव्हिंग अलॉंग अ हॉरिझॉन्टल रोड. म्हणजेच कर्व रोडचा हॉरिझॉन्टल काय केला आपण, कन्सिडर केलेला आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स काय प्रोव्हाइड करतो बघा, फ्रिक्शनल फोर्स, राईट. पण फ्रिक्शनल फोर्स का द्यायचा आणि कशामध्ये द्यायचा, तर टायर आणि रोड, गाडीचा टायर आणि रोड यामध्ये आपल्याला फ्रिक्शन फोर्स काय करायचा आहे, प्रोव्हाइड करायचा. मग आता याच्या बेसिसवर आपल्याला तर माहितच आहे, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू काय असणार मग, फ्रिक्शनल फोर्स, राईट. सेंट्रिपिटल फोर्स म्हटलं तर mv स्क्वेअर आपण काय कन्सिडर करणार आपण, r. आणि फ्रिक्शनल फोर्स म्हटलं तर म्यू एम जी. आता बघा, सेंट्रिपिटल फोर्स मध्ये m आपण कन्सिडर केला. m म्हणजेच काय, मास ऑफ व्हेकल आपण म्हणू शकतो. नंतर v म्हणजेच स्पीड ऑफ व्हेकल आणि r म्हणजेच रेडियस ऑफ रोड, राईट. यामध्ये म्यू आपण जर कन्सिडर केला, म्यू म्हणजेच काय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि mg म्हटलं तर वेट ऑफ व्हेकल, ठीक आहे. तर या दोघांना आपण सॉल्व्ह करून घेऊ शकतो. या लेफ्ट साइडला m आहे, राईट साइडला पण m आहे. m गेट कॅन्सल. सो v स्क्वेअर अपॉन r इज इक्वल्स टू म्यू g. सो v स्क्वेअर इज इक्वल्स टू r. हा राईट साइडला डिवाइडचा राईट साइडला पाठवला म्हणजे मल्टिप्लायला जाईल, म्यू आर जी. इथं लेफ्ट साइडला काय स्क्वेअर आहे, सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो v इज इक्वल्स टू अंडर रूट म्यू आर जी. हे आपलं काय मिळतं, फर्स्ट इक्वेशन, राईट. आता ह्या फर्स्ट इक्वेशनचा आपल्याला काय करायचा, यूज करायचा, राईट. तो इक्वेशन तो बघा आपलं v इज इक्वल्स टू अंडर रूट म्यू आर जी. आता हे एक व्हेलॉसिटी आपल्याला शो करते, राईट. आता हे पर्टिक्युलर इक्वेशन आपण 1 जे समजलंय, म्हणजे ही याची काय झाली, सेफ स्पीड झाली. सेफ स्पीडमध्ये काय होतंय, त्या पद्धतीमध्ये आपली गाडी व्यवस्थित पद्धतीमध्ये कर्व रोडला काय होईल, जाईल, ठीक आहे, किंवा काम करेल. पण इफ स्पीड आपण जर इन्क्रीज केली तर आपली कार ही त्या कर्व रोडवरून जाणारच नाही. काय होईल, बऱ्याच वेळेस ती खाली पडण्याचे पण चान्सेस राहील, ठीक आहे. सो यामध्ये सेफ स्पीडचं इक्वेशन आपलं इक्वेशन नंबर काय आहे, 1, राईट. जर आपण स्पीड वाढवली तर ती काय होणार आहे, सिम्पली खाली पडून जाणार, रोडवरून ती सरळ काय बाजूला होऊन जाईल, म्हणजे ऍक्सिडेंट होईल, राईट. इफ
वी हायली इन्क्रीज द स्पीड, आपण जर जास्तच प्रमाणात जर स्पीड जर वाढवली तर सेंट्रिपिटल फोर्स त्यावर काम करणार तर नाही, बट त्याच्यामध्ये काय असणार, वेअर अँड टियर कंडिशन बिटवीन टायर्स ॲट अ रोड. आता पर्टिक्युलर रोडमध्ये जास्त जर स्पीडने गेली तर फ्रिक्शन पण तेवढं जास्त प्रमाणात वाढणार आहे, राईट. तर टायर मे बी फुटण्याचे चान्सेस असू शकतात. ओके, तर हे आपल्याला पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे द सेफ स्पीड काय झाली आपली, दॅट इज व्ही इज इक्वल्स टू √μ/g. आणि यालाच आपल्याला बँकिंग ऑफ रोड याची डेफिनेशन मिळते. बँकिंग ऑफ रोड म्हणजेच काय बघा, आता एक आपला कर्व रोड आपण कन्सिडर करू. ठीक आहे, आपली इथं व्हेकल आहे, हा तुमचा सेंट्रिपिटल फोर्स सेंटरला म्हणजेच ओ आहे, राईट. तर मग ओ हा याचा सेंटर झाला, राईट. ही आपली काय झाली, व्हेकल. ओके, तर बँकिंग ऑफ रोड कशाला म्हणायचं, रायझिंग आउटर एज ओव्हर इनर एज. ओके, आउटर टू इनर एज यामध्ये काहीतरी अँगल काय होतो, बनतो, त्यालाच आपण बँकिंग ऑफ रोड असं म्हणणार, राईट. यालाच आपण लिहू शकतो रायझिंग ऑफ आउटर एज टू इनर एज ॲट अ सर्टन अँगल कॉल्ड बँकिंग ऑफ रोड. यालाच आपण बँकिंग ऑफ रोड असं म्हणतो. ओके, त्यानंतर एक येतं बघा अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग कशाला म्हणणार, की अँगल मेड बाय, आता यामध्ये एक पर्टिक्युलर अँगल तर बनणारच इथं तिथं, बरोबर आहे. अँगल मेड बाय surface of road along a horizontal surface called angle of banking. आता हा अँगल ऑफ बँकिंग ऑफ रोड यावरच आता आपल्याला काय बघायचं, एक इक्वेशन बघायचं. ठीक आहे, ते थोडंसं लेंदी आहे, फक्त हे काय त्याचं बेसिक. पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं की सेंट्रिपिटल फोर्स हा गरजेचा आहे, राईट. सेंट्रिपिटल फोर्स असेल तरच आपण कोर रोडवरून काय होऊ शकतं, आपली कार ही मूव्ह होऊ शकते, बरोबर. जर सेंट्रिपिटल फोर्स जर नसेल तर कार मूव्ह होणार नाही. त्यानंतर आपण एक हे स्पीडचं एक इक्वेशन काढलं, जे की सेफ स्पीड म्हणून सगळे काय करते, काम करते. ओके, या व्यतिरिक्त जर आपण स्पीड जर वाढवली तर आपली कार ही मूव्ह होणार नाही, किंवा त्यापेक्षा जर वाढवली तर तुमचं टायर वगैरे फुटण्याचे चान्सेस असतील. हे फार इथं क्रिटिकल होऊ शकतं. ओके, नंतर बँकिंग ऑफ रोड कशाला म्हणायचं आपल्याला, की रायझिंग ऑफ आउटर एज ओव्हर इनर एज. तर त्यामध्ये काहीतरी अँगल बनतो, त्यालाच आपण काय म्हणतो, बँकिंग ऑफ रोड. अँगल ऑफ बँकिंग कशाला म्हणायचं, अँगल असा तयार होतो जो की एक हॉरिझॉन्टल सरफेस सोबत आहे. म्हणजे हा हॉरिझॉन्टल सरफेस सोबत काय जरी अँगल बनत असेल त्याला आपण अँगल ऑफ बँकिंग असं म्हणतो. ठीक आहे, ओके. बघा यामध्ये आपल्याला काय करायचं, आता व्हेकल ऑन बँक रोड. ओके, एका पर्टिक्युलर इलेव्हेशनवर आपली काय व्हेकल थांबलेली आहे. तर हा आपला हॉरिझॉन्टल सरफेस झाला आणि हा इन्क्लाइंड प्लेन झाला. या इन्क्लाइंड प्लेनवर आपण काय ठेवली, आपली व्हेकल किंवा आहे सध्या. ठीक आहे, आता बघा यामध्ये नॉर्मल रिॲक्शन ही ऑलवेज परपेंडिक्युलर असते कोणाला, आपल्या व्हेकलला. म्हणजेच माझी ही काय झाली, पर्टिक्युलर नॉर्मलच झाली. ठीक आहे, आता नॉर्मल म्हटलं तर यामध्ये ह्या टायरला इथं काय असणार, फ्रिक्शनल फोर्स असणार ना, राईट. हा तुमचा नॉर्मल झाला, हा फ्रिक्शनल फोर्स झाला. मग नॉर्मल जे आहे हे रिझॉल्व्ह होईल दोन कंपोनंटमध्ये, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल कंपोनंट इज रिप्रेझेंटेड बाय n cos θ and horizontal component is represented by n sin θ. समजतंय. तर फ्रिक्शनल फोर्सला पण आपल्याला रिझॉल्व्ह करावं लागणार, राईट. मग फ्रिक्शनल फोर्सला पण काय येणार, एक व्हर्टिकल कंपोनंट एक हॉरिझॉन्टल कंपोनंट, राईट. अप साइडला n cos θ येते, इथं माझा f sin θ आणि हॉरिझॉन्टलला काय असणार f cos θ म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. ओके, पण हॉरिझॉन्टल जो आपला नॉर्मल आहे n sin θ त्यासोबतच आपला काय असणार सेंट्रिपिटल फोर्स v² अपॉन कॅपिटल R. कॅपिटल R का तर रेडियस घेतोय, राईट. तर हे एकदा कळायला पाहिजे.
डायग्राम. ठीक आहे, एक व्हेकल आहे माझी, त्याला नॉर्मल एक येते राईट, त्याला फ्रिक्शनल फोर्स येतोय. तर नॉर्मल आल्यामुळे दोन कंपोनंट रिझॉल्व्ह झाले, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. त्याच पद्धतीने फ्रिक्शनल मध्ये पण एक हॉरिझॉन्टल झाला आणि एक व्हर्टिकल झाला राईट. तर यालाच आपण काय करू, एक आपल्या सिम्प्लिफाईड डायग्राम मध्ये आपण याला बघू. ही व्हर्टिकल लाईन झाली बघा आणि ही हॉरिझॉन्टल. ओके, हा तुमचा नॉर्मल आणि हा एक तुमचा फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे मी एक काय केलं, एकच पॉईंट कन्सिडर केला, सेंटर पॉईंट राईट. सो हा झाला माझा एन कॉस थिटा, हा झाला एन साइन थिटा आणि ए इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे सेंट्रिपेटल फोर्स आहे. ओके, यामध्ये माझा थिटा बनतोय, यामध्ये पण थिटा बनतोय. ओके, दोघांमध्ये पण थिटा आहे. त्यानंतर यामध्ये इथं माझा होईल एफ साइन थिटा, देन यामध्ये होणार एफ कॉस थिटा राईट. तर जे पण कंपोनंट आहे आणि तुमचा हा इथं काय असणार आहे, वेट म्हणजेच काय, व्हेकलचं वेट एम जी दाखवतो आपण राईट. सो आपण जे कंपोनंट लिहिले ते एकदा लक्षात घेऊ बघा. एम जी म्हणजेच काय, वेट ऑफ व्हेकल राईट. एन म्हणजेच काय, नॉर्मल आणि एफ म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स राईट. देन त्यानंतर आपण कन्सिडर करू शकतो व्हर्टिकल कंपोनंट ऑफ नॉर्मल. कशाने दाखवला आहे, व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थिटा आणि हा नॉर्मलचा आहे. त्याच पद्धतीने हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल, हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा. नंतर व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स कशाने दाखवला आहे, एफ साइन थिटा. त्याच पद्धतीने हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स एफ कॉस थिटा आणि ए इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजेच काय, हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन राईट. या एवढ्या आपल्याला गिवन पॉईंट दिले राईट. आता याचाच उपयोग करायचा आपल्याला आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचं. ओके, सो यामध्ये मी फर्स्ट कन्सिडर करतो बघा, कन्सिडर व्हर्टिकल ऑफ नॉर्मल इज इक्वल टू, दॅट इज व्हर्टिकल ऑफ फ्रिक्शनल फोर्स. आता बघा हे इक्वेशन घ्यायचे कसे, एन कॉस थिटा हा आपला व्हर्टिकल झाला आणि इथं माझा काय आहे, एम जी. म्हणजेच एन कॉस थिटाचा अप साईडला आहे म्हणून एकच आहे म्हणून एक LHS ला घेतला. नंतर अपोजिटला आहे म्हणून इज इक्वल्स टू यामध्ये एम जी प्लस हा काय असणार, एफ साइन थिटा. म्हणजे हे माझं इक्वेशन आपण इक्वेशन 1 म्हणू शकतो. पण मला काय पाहिजे, एम जी हा LHS ला पाहिजे. एम जी जर मी LHS ला घेतला तर म्हणजेच काय मिळणार, एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण राईट. कारण याला एम जीला लेफ्ट साईडला काय घेतलं, कारण मला याला पुढे सॉल्व्ह करण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे, सो हा इक्वेशन 1 झाला. जसा तुम्ही व्हर्टिकलसाठी घेतला त्या पद्धतीने आपण हॉरिझॉन्टलला पण घेऊ शकतो. ओके, सो हॉरिझॉन्टल ऑफ नॉर्मल, नॉर्मल काय आपला एन साइन थिटा अँड म्हणजे प्लस फ्रिक्शनल फोर्स ऑफ हॉरिझॉन्टल इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे बघा आपल्याकडे आता हॉरिझॉन्टल मध्ये कोण आहे बघा, फर्स्ट ह्या साईडला घेतो. हॉरिझॉन्टलला नॉर्मल कोण आहे, एन साइन थिटा. अँड म्हटलं तर प्लस, नंतर कोण आहे एफ कॉस थिटा आणि इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच एम व्ही स्क्वेअर अपॉन काय असणार आपलं आर. तर मी काय करतो, एम व्ही स्क्वेअर हा LHS ला घेतो. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल्स टू एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. हे माझं इक्वेशन नंबर काय झालं 2. ओके, सो आता ह्या दोन इक्वेशनचा उपयोग करून याला एक ब्रॅकेट करून टाका.
ठीक आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ह्या दोघांना काय करायचं आहे आपल्याला आता सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर आपल्याकडे दोन इक्वेशन आलेले बघा. mg is equals to n cos theta minus f sin theta आणि mv square upon r is equals to f cos theta plus n sin theta. आता काय करायचं बघा, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 ची LHS mv square upon r आणि अपॉन mg हे आपलं मेन डिवाइड आहे. सो f cos theta plus n sin theta divided by n cos theta minus f sin theta. ओके, यामध्ये हा m काय होणार, कॅन्सल. हा v स्क्वेअर, हा g आहे किंवा r, हा r खाली चालले जाईल म्हणजे v स्क्वेअर अपॉन r जे आपल्याला मिळणार इज इक्वल टू ला इज इक्वल टू. ओके, सो राइट साइड ॲज इट इज f cos theta प्लस n sin theta डिवाइडेड बाय n cos theta मायनस f sin theta. ओके, आता हा r जे आहे, ओके, तर हा एक तर राईट साईडला तुम्ही पाठवू शकता किंवा ॲज इट इज ठेवू शकता. याला ॲज इट इज ठेवा, याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. ओके, आता यामध्ये एक फार महत्त्वाचं काम आता बघा की तुमचा जो मॅग्निट्यूड आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो, मॅग्निट्यूड ऑफ अ फ्रिक्शनल फोर्स, राईट, ही डिपेंड असते कशावर, मॅक्सिमम स्पीडवर. म्हणजेच म्हणतो आपण त्यावेळेस v इज रिप्लेस बाय v max अँड फ्रिक्शनल फोर्स इज f इज रिप्लेस बाय व्हॉट, f max. ओके, सो ज्यावेळेस मी f max कन्सिडर करतो त्यावेळेस हा रिप्लेस होतो म्यू s इंटू व्हॉट n. आता म्यू म्हटलं तर काय होतं आपला, दॅट इज अ कोएफिशियंट ऑफ अ फ्रिक्शन. ओके, बट म्यू s कशाला म्हणायचं, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन हे 11चा फोर्थ जो टॉपिक आहे त्यामध्ये होतं बघा, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तो म्यू एस इज अ कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. बघा तुम्हाला एफ मॅक्स इज इक्वल्स टू म्यू एस इंटू एन हे नंतरला पुट करायचे. ओके, सो माझा व्ही जो आहे आता इक्वेशन 3, सो इक्वेशन 3 इज रिप्रेझेंटेड ॲज व्ही रिप्लेस होणार कशाने, व्ही मॅक्स स्क्वेअरने divided by rg is equals to f cos theta plus n sin theta divided by n cos theta minus f sin theta. ओके, आता हा rg मला राईट साईडला शिफ्ट करायचा आहे म्हणजेच v max स्क्वेअर इज इक्वल्स टू rg, हा मल्टिप्लाय चालला जाईल rg इंटू f cos theta plus n sin theta divided by n cos theta minus f sin theta. ओके, यामध्ये एक ॲडजस्टमेंट करायची बघा, डिवाइड करायचं आहे आपल्याला राईट साईडला. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय n cos theta. राईट साईडला आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं. सो v max स्क्वेअर इज इक्वल्स टू rj ॲज इट इज. इथं किती मिळणार, f cos theta डिवाइड बाय n cos theta. म्हणजे f हा तुमचा रिप्लेसच झाला होता बघा, f इज रिप्लेस बाय f max. तर f max करू आपण याला f max f max f max. ओके, देन प्लस n sin theta डिवाइडेड बाय n cos theta होल डिवाइडेड बाय n cos theta डिवाइडेड बाय n cos theta, कारण cos theta ने डिवाइड करतो आपण. नंतर fm sin theta डिवाइडेड बाय n cos theta. आता यामध्ये बघा n हा cos सोबत कॅन्सल झाला, राईट. त्यानंतर यामध्ये पण cos theta काय झाला, कॅन्सल झाला. पण इथं fm अपॉन n राहत आहे, राईट. यामध्ये पण fm अपॉन n राहत आहे. तर लक्षात असू द्या आपल्याकडे इक्वेशन आहे that is f max is equals to mu s into n. लक्ष द्या, आता हा f max as it is मी जर ठेवला आणि हा जर n डिवाइडला आणला तर व्हॅल्यू कशाची मिळते, mu s ची मिळते. ओके, तर mu s म्हणजे fm अपॉन n हे रिप्लेस कशाने होणार, mu s. ओके, सो
व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी, तर एफ एम अपॉन एन म्हणजेच कोण झाला म्यू एस प्लस एन एन कॅन्सल साइन अपॉन कॉस दॅट इज अ टॅन थिटा डिवायडेड बाय हा कॅन्सल झाला म्हणजे इथं वनच राहणार एफ एम अपॉन एन म्हणजेच म्यू एस टॅन थिटा होल ब्रॅकेट घेऊन टाका. ठीक आहे. सो हे इक्वेशन माझं काय मिळतंय इक्वेशन नंबर 4. याला तुम्ही स्क्वेअर रूट पण घेऊ शकता कारण LHS ला काय स्क्वेअर. ओके एकदा नोट करून घ्या. ओके आपल्याकडे हे 4th इक्वेशन आहे राईट. LHS ला स्क्वेअर आहे तर आपण काय करणार याचा टेकिंग स्क्वेअर रूट करणार. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजेच इथं फक्त व्ही मॅक्स असणार आणि याला होल स्क्वेअर रूट आर जी इन ब्रॅकेट म्यू एस प्लस टॅन थिटा डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. ओके दे आता बघा याला इक्वेशन नंबर 5 नाव द्या. व्ही मॅक्स आहे राईट. आता महत्वाचं बघा आपला हा कर्व रोड आहे. कर्व रोड असला म्हणजेच तुमचा थिटा किती असणार आहे 0. इफ थिटा इज 0 देन इक्वेशन 5 बिकम्स. आता इक्वेशन मध्ये बदल होणारच आहे म्हणजेच व्ही मॅक्स इज इक्वल्स टू जिथं थिटा 0 असणार तिथं पुट करणार आर जी ॲज इट इज म्यू एस ॲज इट इज टॅन 0 दॅट इज 0 1 मायनस म्यू एस टॅन 0 इज 0 म्हणजे हा 0 होऊन जाईल म्हणजेच व्ही मॅक्स इज इक्वल्स टू आर जी इंटू वॉट म्यू एस बिकॉज डिवाइडला 1च असणार आहे म्हणजेच व्ही मॅक्स इज इक्वल्स टू अंडर रूट आर जी म्यू एस. हे आपल्याला इक्वेशन नंबर मिळतं काय 6th राईट. आता ह्या इक्वेशन 5th आणि इक्वेशन 6th याला जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला असं दिसतं बघा सेफ स्पीड इज ग्रेटर दॅन कर्व रोड स्पीड राईट. मग आता ही जर ग्रेटर असेल तर तुमचा म्यू एस हा स्टॅटिक फ्रिक्शन काय होणार 0. मग स्टॅटिक फ्रिक्शन जर 0 असलं तर सिम्पली पुट इन इक्वेशन नंबर 5 म्हणजे म्यू एस इज इक्वल्स टू 0 हे 5th नंबरच्या इक्वेशन मध्ये पुट करा म्हणजेच तुम्हाला काय मिळणार आहे ऑप्टिमम स्पीड मिळणार म्हणजेच व्ही मॅक्स इज रिप्लेस बाय व्हॉट व्हीओ. इथं लिहू शकतो आपण व्हीओ म्हणजेच काय ऑप्टिमम स्पीड. ठीक आहे. तो व्हीओ इज इक्वल्स टू अंडर रूट आर जी ॲज इट इज म्यू एस हा 0 झाला 0 प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस 0 इंटू टॅन थिटा डिनॉमिनेटर तुमचं 0 होऊन जाईल. ठीक आहे. सो म्यू 0 इज इक्वल्स टू अंडर रूट आर जी इंटू वॉट टॅन थिटा. ओके सो व्हीओ इज अ ऑप्टिमम स्पीड. सो म्यू 0 मध्ये आपल्याला मिळतंय हा ओके इक्वेशन. हे जे ऑप्टिमम स्पीड असतं बघा ऑप्टिमम स्पीड नीड नॉट अ फ्रिक्शनल फोर्स. आपल्या फ्रिक्शनल फोर्सची यामध्ये गरज नसते. ओके सो त्यामुळे तुमचा म्यू एस हा तुमचा 0 होऊन जातो. सो याला आपण सॉल्व करू टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी इंटू टॅन थिटा. सो टॅन थिटा इज इक्वल्स टू V0 स्क्वेअर अपॉन आर जी अँड थिटा इज इक्वल्स टू टॅन जर राईट साईडला पटलं तर टॅन इनवर्स V0 स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे. सो ह्यामध्ये ह्या इक्वेशनवरून एकच क्लिअर होतं की आपल्याला व्हेकलच्या मासची काही गरज नसते ज्यावेळेस बँकिंग ऑफ रोड आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो. तर हे बघा इक्वेशन जरा मोठं आहे ओके बट बऱ्याच वेळेस आता हे नवीन सिलेबसमध्ये थोडंसं मुलांना फार कठीण जाते राईट. सो याला स्टेप बाय स्टेप लक्षात असू द्या राईट. कुठं आपल्याला कुठली क्वांटिटी वापरायची. सो ज्या मुलांना या पर्टिक्युलर इक्वेशनमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना हे तुमच्या विद्यार्थ्यांना काय तुमच्या मित्रांना काय करा हे शेअर करत चला. ठीक आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना देखील हा फॉरवर्ड करत चला. ठीक आहे. थँक्यू.